नमस्कार, मी वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी श्री ऋषिकेश उदय शितूत रत्नागिरी. तुमचे प्रश्न माझे उत्तर सध्या आपला ज्योतिषशास्त्राबद्दलचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मी अनेक लोक प्रश्न विचारत आहेत, त्याच्यावर मी उत्तर देत आहे आणि आपण लगेच सुरुवात करूया. तर आज पहिला प्रश्न असा आलेला आहे की ईशान्येला जर बेडरूम आली तर तेथे का झोपू नये. म्हणजेच तुमच्या संपूर्ण घराच्या ईशान्येला जर बेडरूम असेल, चुकून आली असेल किंवा तुम्ही बांधकाम करताना घेतलेली असेल किंवा प्लॅनिंग चुकलं असेल, तर मुळात त्याचा दोष एवढाच नाही, त्याचा दोष एवढा मोठा सांगितला गेलाय. आणि हे मी तुम्हाला घाबरवत नाही, मी तुम्हाला प्रॅक्टिकली सांगतोय. कारण आतापर्यंत काहीशे व्हिजिट मी ज्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम्स आलेले आहेत. तर त्याच्यामध्ये सर्वात मोठा दोष असं सांगितला गेलाय की ईशान्येकडे जर तुम्ही झोलात तर तुम्हाला पहिला मानसिक त्रास होतो, 2 नंबरला आर्थिक फटका तर बसतो आणि 3 नंबरला ती देवस्थानाची जागा आहे, त्याच्यामुळे तिथे देवस्थानच म्हणजे तुम्ही कुठल्या जातीचा आहात किंवा हा मुद्दा वेगळा आहे. परंतु वास्तुशास्त्र किंवा ज्योतिषशास्त्रामधला जो भाग मी तुम्हाला सांगतोय त्याच्यामध्ये ईशान्य भागामध्ये, खास करून वास्तुशास्त्रामधला हा भाग आहे, ईशान्य भागामध्ये देवस्थान सांगितलं गेलेलं आहे ठेवायला. काही वेळेला असं असतं की तुमची बेडरूमच ईशान्येला आलेली असते, मग त्याला पर्याय काय, तर 100% पहिली मी बदलायला ती सांगतो त्याला. आणि 100% बदलायला म्हणजे कसं असतं की पहिला त्याचा अभ्यास करावा लागतो. बऱ्याच वेळा असं असतं की ईशान्येकडची बेडरूम तुम्ही आम्हाला सांगता किंवा काही वेळेला लोक फोन करतात, आमची ईशान्येला बेडरूम आहे, पण प्रत्यक्ष मी व्हिजिटला गेल्यानंतर समजतं रे ही ईशान्येला बेडरूम नाहीच आहे. तर पहिली ती खात्री करून घ्यायची की तू वास्तुशास्त्रानुसार किंवा वास्तुतज्ञाला एखाद्या मान्यवरांना तुम्ही बोलवू शकता, व्हिजिट करून घेऊ शकता. मी पण जवळजवळ मी पुणे, मुंबई, गोवा, दिल्ली सगळे आणि पूर्ण कोकणामध्ये सगळे व्हिजिटला मी जातो. तर महत्वाची गोष्ट अशी की ईशान्येला तुम्ही झोपू का नाही झोपू. पहिली गोष्ट, मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं. 2 नंबर, कर्ज प्रकरण. तुम्ही जर नवीन घर घेतलेलं असेल किंवा नवीन गाडी घेतलेली असेल, कुठली नवीन गोष्ट घेतली असेल कर्जाऊ, तर तुम्ही कर्ज तुमचं वाढत जातं. आणि माणूस डुबतो कसा, तर पहिलं सपोज तुम्ही 20 लाखाचं कर्ज घेतलं, जसं तुम्हाला 10,000, 15,000, 20,000 जे काय तुम्हाला जसं स्टँड आहे त्याप्रमाणे तुम्हाला हप्ता बसतोय. काही वेळेला असं असतं की, आणि प्रॉब्लेम कसं चालू होतं की तुम्हाला हप्त्यानंतर तो जड जातो भरायला. पहिले हप्ते थकतात, ते पहिले हप्ते थकले त्याच्यामुळे तुम्हाला नवीन लोन काढावं लागतं, परत हे पुढचे हप्ते थकतात, असा माणूस गुंतत जातो. आणि ईशान्य भागामधला माझा सर्वात महत्वाचा म्हणजे आतापर्यंत मी स्वतः जो रिसर्च केला आहे त्याच्याप्रमाणे ईशान्येला जी लोक झोपतात ती गॅरंटेड लहान वयामध्ये आजारी पडतात. म्हणजेच वय वर्ष म्हणजे जन्मापासून किंवा वय वर्ष 5 पासून 45 वयापर्यंत, म्हणजे साधारणतः लहानपणा असून ते मोठ्यांपर्यंत म्हणजे 45 पर्यंत आपण पकडूया. तर आणि खास करून तारुण्यातली जी लोक आहेत तरुण वयामध्ये साधारणतः 15, 20, 25, 30, 35, 40च्या काठावरची, गॅरंटेड तुम्हाला हार्ट अटॅकचा परिणाम दिसून येतो किंवा एक तरी ऑपरेशन तुमच्या आयुष्यामध्ये एकदा घडतं. तुम्ही उठा आणि त्याप्रमाणे बघा किंवा आजूबाजूच्या म्हणजे काय लगेच उठा आणि लोकांच्या दारात जायचं असं काही मी सांगत नाहीये, पण साधारणतः तिथे शक्य आहे. ठीक आहे, तुम्ही असं सिच्युएशन बघू शकता. तर ईशान्येकडे झोपू का नाही, तर पहिला मानसिक त्रास होतो, मग तुम्ही कर्जात पण अडकू शकता, त्याच्यानंतर आजारपण हा विषय मोठा आहे. कसं असतं, देवस्थान हा जो भाग ईशान्येला सांगितलेला आहे त्याला पूर्ण शास्त्रार्थ म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे कसं असतं, आणि वास्तुशास्त्र हे प्रॅक्टिकली आहे, उगाच तुम्हाला कोणतरी उठतोय आणि सांगतोय असा विषय नसतो. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पुस्तकात सुद्धा वाचलेलं असेल की ईशान्य भागातच देवारा ठेवावा, तिथे एवढी पवित्र ऊर्जा असते ती देवस्थानासाठीच सांगितली गेली. तिथे जर तुम्ही झोपला तर त्याचा परिणाम हा चांगला होत नाही. देवस्थान तिथे असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही ईशान्य भागात झोपलात तर त्याचा वाईट परिणाम उलटा अंगावर येतो. आणि नॉर्मली आतापर्यंत मी ऍक्च्युली हा विषय मी 2 ते 3 वेळा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मागच्या, बऱ्याच लोकांना पटला. मी आता जे आजारपणाविषयी बोललो, वय वर्ष 5 पासून 45 पर्यंत ही मधली जी रेंज आहे किंवा खास करून 15 ते 35 साधारणतः 40 पर्यंत खासून ह्या मंडळींना किंवा 42 पर्यंत गॅरंटेड ऑपरेशनचे कुठले ना कुठले ऑपरेशनचे योग आले आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचं प्रमाण मोठं आहे. तुम्हाला बाकी काही त्रास नसणार, डायरेक्ट तुम्हाला, आणि हे मी उदाहरण म्हणून सांगतो आहे, ह्याचं प्रमाण भरपूर आहे बऱ्यापैकी. आणि हे लोकांना पटलं का, तर बऱ्याच जणांचे मला फोन आहे, ऋषिकेश ईशान्येला असताना आम्हाला हा त्रास झालेला आहे. जसं मी सांगतो की एखादी गोष्ट करा किंवा एखादी गोष्ट करू नका. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे मी व्हिडिओमध्ये सांगतोय किंवा इतर कोणीही, मी असं नाही, इतर कोणीही वास्तुतज्ञ तुम्हाला जेव्हा कोणी सल्ला देत असतं तेव्हा तुमच्या फायद्यासाठी त्या गोष्टी असतात.
काही ठिकाणी लोक कंप्लेंट्स करतात, हो काय तुम्ही आल्यानंतर हे तोडायला लावतायत, ते तोडायला लावतायत. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलल्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये स्वतःचं माझं नुकसान काही नाही किंवा वास्तुतज्ञांचं नुकसान काही नाहीये. तुम्ही विश्वास ठेवून हे सगळं केलं पाहिजे. फक्त एक आहे, प्रॅक्टिकली जर तुम्हाला खरोखर शक्य नाहीये किंवा ठीक आहे तुमचं आता ईशान्येला बेडरूम आलेलीच आहे, फक्त ती मग खात्री करून घ्यायची की बाबा ऍक्सेसवर तुम्ही झोपत आहात. काही वेळेला असं असतं की ईशान्येला बेडरूम आली आणि जर ऍक्सेसच्या थोडंसं बाहेर तुम्ही झोपत असाल तर काय, किंवा बेडरूम ती ऍक्सेसच्या बाहेर गेली, याचा अर्थ असा की ईशान्य भागात परफेक्ट बेडरूम न येता थोडी ऍक्सेसच्या बाहेर आली, तर काही वेळेला पूर्व भाग किंवा उत्तर भाग झोपण्याचा धरून तिथे उपाय करून तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतात. आणि महत्वाची गोष्ट की आतापर्यंत बऱ्याच जणांचे असे फोन आले की तुम्ही सांगितलं ते परफेक्ट नाही आलं. परफेक्ट याचा अर्थ असा आहे की कपल्सना मी सांगितलं होतं की कुठल्याही किंवा ज्या मंडळींचे साधारणतः पहिल्या 5 ते 7 वर्षाच्या आत घटस्फोट होतात, म्हणजे जरी विवाह तुमच्या जरी साधारणतः म्हणजे विवाह झाल्यानंतर तुमच्या कुंडलीमध्ये किंवा विवाह होण्यापूर्वी जरी तुम्ही कुंडली चेक केली असेल आणि तिथे जरी घटस्फोटाचे योग नसले तरी ईशान्य भागात जी लोक झोपतात, जे कंटिन्यू झोपतात, त्यांचा तिथे दोष निर्माण होऊन तुमचं काही ना काहीतरी खटके उडतात आणि तुमचा घटस्फोटाचा योग 100% तयार होतो. आणि हा तयार होतो असं म्हणतो मी, कारण त्याचं असं आहे की कुंडलीमध्ये ग्रहमान थोडे मागे पुढे असले आणि जर तुम्ही ज्या भागात झोपता तिथे जर तुमच्या कुंडलीतला ग्रह फॉल्टी असेल, याचा अर्थ असा की आता हा अभ्यासाचा भाग आहे, हे मी पुढे पुढे घेणारच आहे. म्हणजे काय तर संपूर्ण जसं आपली कुंडली असते, कुंडलीमध्ये 12 ग्रह आहेत, त्याच्यामध्ये नवग्रह किंवा बाकीचे सगळे ग्रह बसतात. त्याप्रमाणे घरामध्ये सुद्धा दिशेनुसार राशी सांगितल्या गेल्या, घराच्या राशी आहेत, त्याचप्रमाणे साधारणतः ग्रहमान सांगितले कुठल्या दिशेला कुठला ग्रह आहे, मग त्या भागात तुम्ही झोपता त्यामुळे तुम्हाला त्रास होतो. तर ते आहे. तर निगेटिव्हिटी पूर्ण निर्माण होते. ज्या मंडळींना घरात प्रचंड मानसिक ताप आहे किंवा आता तुमच्या घरात जर न्यू कपल्स तुमच्या घरात आहेत आणि प्रचंड वायफळ वाद होत आहेत, हे बघा कारण काय असेल आणि काय कायदेशीर गोष्ट घडत असेल तर ठीक आहे, पण उगीच वायफळ तुमचे वाद होत आहेत ज्याला काही अर्थ नाही, 2-2 तास तुम्ही भांडताय आणि नंतर परत एकत्र येत आहे, तर तुम्ही ही जागा बदलून बघा. तुमचा घटस्फोट जो आहे तो जवळजवळ 97-98% थांबतो. मी आतापर्यंत मी ज्यांना उपाय दिलेला आहे त्यांचा सगळ्यांना रिझल्ट आलेले आहेत आणि अक्षरशः लोक खुश होतात जेव्हा त्यांना रिझल्ट चांगला येत होता. तर मला सांगायचा उद्देश तो आहे की तुम्ही हे सगळं करून बघा आणि ईशान्य भागात शक्यतो कोणीही झोपू नये, लहान बाळाला सुद्धा झोपवायचं नाही, हे मी पुढे सांगणार आहे सगळ्या गोष्टी. तर दुसरा प्रश्न असा आलेला आहे, आपला गणपती उत्सव जो असतो जो आता पुढील महिन्यात येणार आहे, लवकरच येणार आहे, तर घरामध्ये गणपती नेमका कुठे बसवावा ते साधारणतः थोडंसं मार्गदर्शन करा. तर साधारणतः सांगायचा उद्देश एवढाच आहे की गणपती जो आहे तो पूर्व आणि पश्चिम ह्या दिशेकडे तोंड करून ठेवायचा आहे. याचा अर्थ असा आहे, मी त्याची मांडणी अशी ठेवायची, पूर्व भिंतीला पाठ करून किंवा पश्चिम भिंतीला पाठ करून. आणि तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच आहे की बरेच लोक असा प्रश्न विचारतात की दक्षिणोत्तर ठेवलं तर चालेल का, तर मुळात गणपतीची दिशा आहे ती पूर्व पश्चिमच सांगितली गेलेली आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या एक शास्त्रामध्ये सांगितलं गेलं की काही ठिकाणी असं म्हटलं गेलं की पूर्व पश्चिम ठेवताना पश्चिमेकडे पाठ आणि पूर्वेकडे तोंड चालतं गणपतीचं, तर ते पण चालतं. फक्त माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे, संपूर्ण घराच्या ईशान्य भागामधील ईशान्य कोपऱ्यात जर गणपतीची स्थापना झाली तर सर्वात उत्तम. हे मी आतापर्यंतचं केलेलं गणित तुम्हाला साधारणतः. आणि त्याला एक उपप्रश्न असा आलेला आहे की जर जुन्या घरात आमचा गणपती होता आणि तो नवीन घरामध्ये गणपती आणायचा आहे तर ती प्रथा बंद पाडून काही त्रास होईल का. याचा अर्थ असं की आम्ही पूर्वी गावी होतो, गावाचं घर पडलं किंवा गावी आईवडील राहत होते किंवा आमचे नातेवाईक राहत होते, आता इथे कोणीच राहत नाही, आम्ही आता नवीन घरात शिफ्ट झालोय किंवा पूर्वी गावी होतो आता शहरात राहतोय किंवा गावातल्या गावातच आम्ही दुसऱ्या ठिकाणी राहतोय, तर त्याचा त्रास होईल का. तर त्याचं शास्त्र फक्त एवढंच आहे, त्याचा त्रास वगैरे असा होत नाही. ज्या दिवशी तुम्ही गणपती आणाल त्या पहिल्या दिवशी एक माफीचा नारळ गणपतीला ठेवायचा आणि प्रार्थना करायची की काही कारणामुळे पूर्वी मी ज्या ठिकाणी पूजा करायचो तिथे मी शक्य नाहीये किंवा तिथे गणपती आणणं शक्य नाहीये, तर आत्ताच्या या नवीन घरात जो तुझं स्वागत मी केलंय ते मान्य करून घे. आणि ऍक्च्युली जर शक्य झालं तर धरून चला की तुम्ही नवीन घर बांधलं आहात आणि नवीन घरामध्ये जुन्या घरातील गणपती शिफ्ट करणार आहात, जुन्या घरातील प्रथा बंद करून नवीन घरात शिफ्ट करणार आहात सगळं गणपती, तर 1 वर्ष अगोदर गणपतीला नमस्कार करून प्रार्थना करायची. उदाहरणार्थ काय, तर पुढच्या वर्षी जर मी नवीन घरामध्ये गणपती आणणार, धरून चला आज मी गणपतीपुळ्यात राहतोय आणि मी रत्नागिरीमध्ये शिफ्ट होणार आहे, हे पूर्ण घर पूर्ण एरवी नसणार आहे इथे कोणी, किंवा मी उत्सव घरी रत्नागिरीला करणार आहे सिटीमध्ये, तर
यावर्षी मी गणपतीला नारळ ठेवणार आणि प्रार्थना करणार की पुढच्या वर्षीपासून जिथे कुठे असेल मी बोलताना अडकायचं नाही फक्त, कारण कसं असतं प्रथा पाडली की तुम्हाला ते सगळं करावं लागतं, तर त्या दृष्टीने ते करायचं. तर त्याचा फटकावर असं काय बसत नाही, कारण आतापर्यंत 500 लोकांना मी हे म्हणजे सल्ला दिलेला आहे. आतापर्यंत असं काय कानावर कुठे आलेलं नाहीये की असं. आणि बघा, देव उगाच काय कुठे त्रास देत नाही उगाच्या उगाच. आपण फक्त प्रथा पाडली असेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी, बरेच लोक खिशाला न परवडणारे प्रथा म्हणण्यापेक्षा काही ठिकाणी बोलून येतात. बरेच जण आतापर्यंत काही कालावधीमध्ये मला फोन आले की ऋषी सर, आम्ही असं 2 किलो चांदी 2 किलो सोनं डायरेक्ट बोलून येतात. बाबा माझ्या बहिणीला मुलगा आला तर मी असं करेन, किंवा मला मुलगा किंवा मुलगी झाली, मुलगी मी स्वतः भेद करत नाही, उदाहरण सांगतो मला, किंवा अमुक काम झालं तर मी 4 किलो सोनं देईन, तुमच्या खिशाला आधी परवडतंय का बघा, नाहीतर उधारी करून घर विकून ते द्यायची वेळ येते. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे. तर हे तुम्हाला शक्यतो असं करू नका. देव का कुठल्या तुमच्या सोन्या बिन्यावर काय अवलंबून नसतं, पण आपण एक मानतो त्यामुळे त्याचं अतिशयोक्ती होतं का म्हणे. तुम्हाला झेपेल तेवढं बोलायचं. बरं, लहान बाळाला किंवा झोपवताना, म्हणजे लहान बाळाला झोपवताना रात्री दिवसा कधीही, तर त्याचे पाय कुठल्या दिशेला असावेत. तर सर्वात महत्वाची गोष्ट अशी की उत्तर दक्षिण असं झोपवायचंय. याचा अर्थ असा की उत्तरेकडे पाय बाळाचे आले पाहिजे आणि दक्षिणेकडे डोकं आलं पाहिजे बाळाचं. ह्याने काय होतं, बाळाची प्रगती अतिशय चांगली होते. आणि ह्याच्यामध्ये सायन्स पण आहे आणि शास्त्रीय गणित पण भरपूर सांगितलं गेलेलं आहे. जर सतत तुमचं बाळ आजारी पडत असेल, आता हे बघा, शेवटी डॉक्टरांना आपण दुसरं देव मानतो ते आहेच, पण आपण भावनेत जेव्हा ह्या गोष्टीत गुंततो तेव्हा काही लोक उपाय करतात. आणि शास्त्रामध्ये पण सांगितले गेलेत की सतत जर बाळ रडत असेल किंवा सतत जर त्याला बारीक सारीक आजारपण येत असेल काही विनाकारण किंवा अशा पद्धतीचं, तर उत्तरेकडे पाय करून बाळाला झोपवायचं. आणि साधारणतः नैऋत्य भागात झोपवू शकता. फक्त काय करायचं, झोपवताना कधी कुठल्याही खोलीच्या मधोमध झोपवायचं नाही. आपण पंख्याखाली त्याला झोपवतो तर काही वेळा चालतं, पण ब्रह्मस्थानामध्ये आणि परत ब्रह्मस्थानामध्ये पंखा आहे तुमचा, धरून चला ही खोली आहे, हे संपूर्ण घर आहे तुमचं. ह्या घरामध्ये हा ब्रह्मस्थानाचा एरिया, तिथे तुमची खोली आहे आणि त्या खोलीमध्ये कधी लहान बाळाला झोपवायचं नाही. तुम्ही उठा आणि फक्त सर्च करा, ज्यांच्या घरात लहान लहान बाळं आहेत, म्हणजे 0 पासून वय वर्ष 5 पर्यंत, ह्या लोकांनी जर जास्त जपायचं म्हणण्यापेक्षा हे तुम्हाला उदाहरण सांगतो. जी लोक विनाकारण आजारी पडतात किंवा बरेच जण माझ्याकडे येतात की असं उपाय जरा सांगावं, तर शास्त्रामध्ये सांगितलं गेलेलंच आहे, पण तुम्ही ते तंतोतंत पाळलं ना, त्याचा खरंच रिझल्ट चांगला येतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की कधीही बाळाला ईशान्य भागातील रूममध्ये किंवा ब्रह्मस्थानातील रूममध्ये मुद्दामून झोपवायचं नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जागात नसेल तर एक वेळ ज्या खोलीत आहात, म्हणजे नैऋत्य भागाच्या खोलीत, पश्चिमेच्या खोलीत, त्याच्यानंतर वायव्येच्या खोलीत आणि उत्तरेकडला थोडासा भाग, ह्याच्यासाठी बाळासाठी सगळा एरिया तो शुभ आहे, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही. परंतु बरोबर ब्रह्मस्थानात जर बाळाला झोपवलं तर सतत बाळ आजारी पडतं किंवा सतत रडत राहतं, हे नॉर्मल म्हणजे ऍबनॉर्मल रडतं. ते म्हणजे ऍबनॉर्मल म्हणण्यापेक्षा इतर बाळ जशी रडतात तसं ते रडत नाही, किंवा त्याला बऱ्यापैकी त्रास होतो, पोटाचा त्रास म्हणा, अशा पद्धतीने त्रास सारखा होत राहतो. हे गणित आहे, तर असं शक्यतो ते करू नका. तुम्हाला सांगितलं त्यामुळे त्या दिशेला उत्तरेकडे पाय करून झोपवायचं, त्याचा अतिशय रिझल्ट चांगला आहे. बरं, त्याच्यानंतर एखाद्याला कुलस्वामिनी आपली माहित नाही, कुलदेव आणि कुलस्वामिनी आपल्याला माहित नसेल, तर ज्या व्यक्तीला कुलस्वामिनी माहित नाही, म्हणजे देवी माहित नाही, त्यांनी महालक्ष्मीची पूजा करायला सांगितलं गेलं की देवळात जाऊन तुम्ही ते सगळं दान देऊ शकता. ज्या व्यक्तींना कुलस्वामी माहित नाही, देव माहित नाही, त्यांनी शंकराला देव मानून ते सगळं त्या देव म्हणजे शंकराच्या मंदिरात जाऊन कुलस्वामी महा असं म्हणून सगळं ते दान द्यायचं आहे. नॉर्मली बऱ्याच जणांना माहित असते, पण काही जणांना माहित नसते की प्रॉब्लेम येतो, अरे आम्ही माहित दान द्यायचो कुठे, दान म्हणण्यापेक्षा आम्ही जाऊ कुठे. बरेच लोक भटकर म्हणण्यापेक्षा कुलस्वामीनी शोधत असतात, तर ते आहे. तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. आणि मगाशी बोलल्याप्रमाणे गणपती उत्सव जो आपला लवकरच येणार आहे, मगाशी बोलताना थोडं मागे पुढे झालं असेल, गणपती उत्सव आपला लवकरच येणार आहे, पुढच्या काही दिवसात येणार आहे. तर त्यानुसार एक गोष्ट सांगायची म्हणजे गणपती ठेवताना दक्षिण उत्तर कधीही ठेवायचं नाही. हे मी का सांगतोय तुम्हाला, काही वेळेला कसं असतं की धरून चला की तुमची ही पूर्व दिशा आहे, उदाहरणार्थ ही पूर्व, म्हणजे हे धरून चला ही पूर्व आहे. काही लोकांना कसं वाटतं की ही पूर्व दिशा मेन पकडतात, म्हणजे क्रॉसिंग होते दिशा, पूर्व दिशा परफेक्ट होत नाही, ती क्रॉसिंग दिशा होते. तर गणपती पण बरेच लोक क्रॉसिंग ठेवतात, म्हणजे पूर्वेकडे बरोबर पाठ येईल, म्हणजे घराचा कोणाला चालतो तसं नाही करायचं. साधारणतः त्याचे ऍक्सेस ठरलेले कुठे कुठे काय काय आहे ते, तर त्यानुसार तुम्ही तज्ज्ञाला विचारू शकता. पण शक्यतो कुठल्याही कोपऱ्यात नाही गणपतीला ठेवायचा, मध्ये ठेवायचं किंवा कोपऱ्यात ठेवलं तरी साधारणतः कोणामध्ये ठेवायचा नाही, कोणामध्ये तिरपा नाही ठेवायचा. असा जो कोण आहे तो असा गणपती ठेवायचा नाही, एकतर असा ठेवायचा किंवा असा ठेवायचा. ओके, तुम्हाला काही शंका आली तर मला फोन करा. त्याच्यानंतर सत्यनारायणाच्या पूजेबद्दल पण तसाच प्रश्न आलेला आहे की सत्यनारायणाची महापूजा असेल तर किंवा पूजा असेल तर कशी.
पूजा करणाऱ्याचं तोंड पूर्वेकडे झालं पाहिजे, हा मुख्य उद्देश सत्यनारायण पूजेचा असतो. किंवा पश्चिमेकडे होऊन चालतं, दक्षिण किंवा उत्तरेकडे, एक वेळ उत्तरेकडे थोडंसं तोंड चालतं, तरी पण 100% सांगायचं झालं तर रिझल्ट येण्याच्या दृष्टीने पूर्वेकडे तोंड असणं आवश्यक आहे आणि पश्चिमेकडे तोंड असणं आवश्यक आहे. म्हणजे किंवा पूर्व किंवा पश्चिम तसं चालतं. त्याच्यानंतर घरामध्ये निधन पावलेल्या व्यक्तींचे फोटो कसे ठेवायचे. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की देव्हाऱ्यामध्ये लोक पूजा करतात. कसं असतंय बघ, आपली भावना आहे त्याच्याबद्दल काही शंका नाही, किंवा मी त्याच्याबद्दल काहीच म्हणत नाही, परंतु शास्त्रामध्ये काही म्हटलं गेलं की आता मला सांगा, जी व्यक्ती गेलेली आहे तिला अजून तडफवून तुम्हाला चालेल का? आपण हे भावनात म्हणून सांगतो. देव्हाऱ्यामध्ये कधीही गेलेल्या व्यक्तीचा फोटो ठेवू नये. त्यांचा मान तो दक्षिण दिशेला आहे. याचा अर्थ असं असतं की आपण आता बोलता बोलता म्हणतो ना, नाही बाबा आपण आता सगळं मानतो. आता काही लोक मानतच नाहीत, तो विषय सोडा. पण तुम्ही जर सगळं मानतोय, मग आपण थोडंसं मानतोय तर मग थोडंसं व्यवस्थित मानूया. तर साधारणतः देव्हाऱ्यामध्ये तो ठेवू नका फोटो. जे कोणी निधन झाले त्यांच्या व्यक्तींचा फोटो तुम्ही दक्षिण भिंतीला तो लावायचा आहे. हॉलमध्ये लावू शकता, फक्त बेडरूम मध्ये तो लावायचा नाही. काही करून बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं आणि ते मी सांगतो की तुम्ही ईशान्य भागात किंवा ईशान्य म्हणजे नॉर्मली तुम्ही तुमचा जो हॉल असेल त्याच्या दक्षिण भिंत जी आहे त्या भिंतीला तो लावायचा. आता महत्वाचा प्रश्न असा आलेला की व्यवसाय वाढीसाठी काही उपाय सांगा. महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे व्यवसाय वाढीसाठी पहिला उपाय सांगायचा झाला तर ईशान्य भाग, तुमच्या तुमचं जे दुकान आहे, तुमचा व्यवसायाचा जो भाग आहे, जी वास्तू आहे, जी जागा आहे, त्याच्या ईशान्य भाग जड नाही ना, हा पहिला चेक तुम्ही करून घ्यायचा आहे. जड याचा अर्थ तिथे वायफळ म्हणजे गटार वगैरे नाहीये ना. गटार असेल तर बुजवून घ्यायचं, रस्त्याच्या साईडचं म्हणतोय मला मी. जेवढा ईशान्य भाग जड तेवढं तुमचं नुकसान होतं, जेवढा ईशान्य भाग हलका होईल तेवढा तुमचा व्यवसायात फायदा होईल. आता उठून 4 गोष्टी, हा व्हिडिओ संपल्यानंतर किंवा मी तुम्हाला सांगतोय, हा व्हिडिओ पूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही 4 गोष्टी हा उपाय करून बघा. सांगतोय ते त्याचा रिझल्ट बघा. तुम्हाला लगेच 8 ते 15 दिवसात, आता लॉकडाऊनमुळे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, सगळ्या स्थिर चाललेल्या आहेत, पण जेव्हा हे सगळं लॉकडाऊन उठेल त्याच्या आत हा उपाय करून बघा. तुम्हाला रिझल्ट नॉर्मली हा उपाय केल्यानंतर 8 ते 15 दिवसामध्ये रिझल्ट सुरू होऊन 3 महिन्यामध्ये रिझल्ट कम्प्लीट येतो. तर महत्वाची गोष्ट अशी की ईशान्य भाग स्वच्छ करायचा, तिथे तुमचा देव्हारा ठेवायचा. दुकानामध्ये सुद्धा म्हणतोय मी, घरामधलं पण सांगितलं, पण जर तुमचं दुकान सेपरेट असेल, घर सेपरेट असेल किंवा एकत्र जरी असेल तरी संपूर्ण एरियाच्या ईशान्य भागात तो देव्हारा ठेवायचा. 2 नंबरला तुमचं काउंटर हे आग्नेय दिशेला उत्तरेकडे तोंड करून ठेवायचं. 3 नंबरला तुमची बसण्याची जागा पश्चिम किंवा दक्षिण दिशेला तोंड होत नाही ना, हे चेक करायचं. असेल तर ताबडतोब पूर्व किंवा उत्तरेकडे त्याची जागेचं तोंड येईल, आपलं बसताना आपलं तोंड येईल, असं करायचं. आणि महत्वाची गोष्ट, व्यवसायामध्ये ब्रह्मस्थानामध्ये काही ओली गोष्ट नाहीये ना. याचा अर्थ बऱ्याच ठिकाणी किराणा मालाचे व्यापारी असतात किंवा हॉटेल व्यापारी असतात किंवा जे नॉर्मली द्रव्याशी संदर्भ येतो, मी शुद्ध व्यापारी म्हणतोय, तर त्याच्यामध्ये सांगायचा उद्देश एवढाच आहे की ब्रह्मस्थानामध्ये तुमचं ओलं सामान आलं की तुमचं बऱ्यापैकी लक्ष्मी निघून जाते, असं शास्त्रात म्हटलं गेलेलं आहे. कारण तिथे ते जडत्व निर्माण होतं ओल्यान. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की तुमचा संपूर्ण एरिया नैऋत्य एरिया जो आहे तो जडत्व आहे का तिथे, किंवा जड वस्तूंनी भरलेला आहे का. नसेल तर तुमचं नैऋत्य जड करा. ह्या 4 गोष्टी जरी तुम्ही केल्यात तरी तुम्हाला प्रचंड इफेक्ट पडतो. प्रचंड म्हणजे प्रचंड इफेक्ट. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे, प्रत्येक दुकानाच्या, तुमचं जर दुकान असेल, हॉटेल असेल, प्रत्येक गोष्टीवर उजेड पडेल अशी रोषणाई तुम्ही करा. नैसर्गिक करा, पत्र्याचं असेल तर पत्र्याचं स्लॅब जर असेल तुमचं तर त्यानुसार तुम्ही आतमध्ये रोषणाई तुम्ही करू शकता. रोषणाई म्हणजे काय, नॉर्मली ट्यूब चांगल्यातल्या लावायच्या आणि तुमच्या प्रत्येक सामानावर, म्हणजे अगदी गोडाऊनमध्ये ठीक आहे तुम्ही एखादा बल्ब लावू शकता 22-23 वॅटचा, परंतु जे विक्रीचं सामान आहे किंवा हॉटेल जे आहे तिथे तुम्ही महत्वाची गोष्ट म्हणजे काउंटरच्या वर, काउंटरवर पडेल असा छानपैकी लाईट लावायचा आहे. जेवढं तुमचं काउंटर स्वच्छ आणि तुम्हाला एक महत्वाची टिप सांगून ठेवतो, बरेच दुकानदारांच्या काउंटरवर असा पसारा असतो. साड्या कशा असतात बेडरूममध्ये, किंवा बेडरूममध्ये नाही, तुम्ही दुकानात जवळ जाता साड्या घ्यायला, खास करून महिला मंडळी किंवा आपल्या घरातील महिला मंडळी, तेव्हा साड्या कशा पसरल्या असतात तशा ढीकच्या ढीक दुकानामध्ये लावलेले असतात. लावलेले म्हणण्यापेक्षा काही लावलेले असतील तर ठीक आहे, म्हणून पसरलेले असतील तर दोष मानला गेलाय. महत्वाची गोष्ट अशी आहे की लावलेले असो किंवा पसरलेले असो, काउंटरवर जास्त ढिगारा ठेवायचं नाही. तुमच्या बरण्या असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर ठीक आहे, पण जेवढं तुमचं काउंटर ओके. आणि महत्वाची गोष्ट, जिथे लक्ष्मी ठेवता म्हणजे जिथे काउंटरचा तुमचा तुम्ही पैसे ठेवतात त्याच्यावर, काउंटरवर, आणि त्याच्यावर काही वेळेला कसं असतं, कॅडबरीचा जो खोका मिळतो ना आपल्याला, बॉक्स काचेचा चांगल्यातला, तो त्या काउंटरच्या वर, म्हणजे असं ड्रॉवर उघडल्यानंतर
लोटलात परत ड्रॉवर की त्याच्यावर मोठा बॉक्स असतो कॅडबरीचा, तर काउंटरच्या वर, कारण ती लक्ष्मी आहे खाली, काउंटरच्या वर कुठलंही जड सामान ठेवू नका तुम्ही. हा फक्त उपाय करून बघा, तुमचं काउंटर फक्त मोकळं करा. तुम्हाला नाही गिऱ्हाईक वाटलं तर मला तुम्ही सांगायचं. हे बघा, आवश्यक तुमचा जो व्यवसाय त्याच्यानुसार आवश्यक गोष्टी तुम्ही ठेवा, त्याच्याबद्दल काहीच म्हणणार नाही. पण जर तुम्ही काउंटर ठेवलं आणि काउंटरवर साधारणतः पिवळट बल्ब किंवा पिवळी ट्यूब जर तुम्ही लावली आणि स्वच्छ काउंटर दिसलं आणि दिसलं म्हणण्यापेक्षा तो असलं पाहिजे. जेवढं काउंटर लॉक करलं की जेवढं त्या काउंटरवर वजन ठेवाल तेवढा व्यवसाय तुमचा थोडासा खाली होतो, असा अनुभव आहे त्यापर्यंतचा. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा. आणि जाता अजून एक उपाय सांगायचा म्हणजे ईशान्य भागामध्ये दररोज 2 उदबत्त्या लावायच्या. 2 उदबत्त्या घरामध्ये किंवा घर दुकान एकत्र असेल तर, आणि 2 उदबत्त्या दुकानाच्या बाहेर, दुकानाच्या आतमध्ये, दुकानाच्या बाहेर, अशा हे उपाय तुम्ही करून बघा. मसाला उदबत्त्या त्या लावायच्या आहेत. तर आज मी जवळजवळ 7 प्रश्न घेतलेले आहेत. तर अजून काही प्रश्न आलेले आहेत, ते लवकरच मी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर आपण हे सर्व ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचे आभार, धन्यवाद.